दापका जिल्हा परिषद गट म्हणजे एक चुरशीची लढत असलेला हा मतदारसंघ। याचे कारणही तसेच आहे, कारण या मतदारसंघात काँग्रेसचे लाला पटेल यांचा गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे। याच जिल्हा परिषद मतदारसंघातील दापका येथे ग्रामपंचायतवर 2008 पासून काँग्रेसचे लाला पटेल यांची एका हाती सत्ता आहे। गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लाला पटेल यांना मात देण्यासाठी विरोधकांकडून अनेक हातखंडे वापरण्यात आले, परंतु विरोधकांना यात त्यांना यश आले नाही व लाला पटेल यांचे पॅनल बहुमताने निवडून आले। या दापका येथे एका हाती सत्ता असण्याचे कारण म्हणजे लाला पटेल यांनी गावात केलेला विकास कामे। ते सतत समाजकार्यात सहभागी असतात। गावात त्यांनी विकास कामे केली आहेत। पाहूया त्यांनी केलेली दापका येथील विकास कामे। दुर्गानगर येथे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर प्रवेशद्वार, सुसज्ज अशी ग्रामपंचायत, मारुती मंदिर सभागृहासमोरील सिमेंट रस्ता, दुर्गानगर येथील सिमेंट रस्ता, कब्रस्तानकडे जाण्यासाठी सिमेंट रस्ता, दापका मारुती मंदिरासमोरील पेवर ब्लॉकचे काम, दापका येथील शमशानभूमीचे काम, भवानी मंदिर समोरील पेवर ब्लॉकचे काम, दापका येथे पाण्याची टाकीचे काम, बौद्ध विहार, अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम, नागरिकांसाठी बसण्याची सोय, यासाठी आसन व्यवस्थाची सोय, सेवालाल मंदिर सभागृह, मारुती मंदिर पेवर ब्लॉक, मुबारकपूर तांडा येथील सेवालाल महाराज सभागृह, कंपाऊंड वॉलचे काम, दापका येथे जलशुद्धीकरण केंद्र, बँक कॉलनी येथे, समता नगर येथे सिमेंट रस्त्याचे काम, दगडगाव येथे सभागृहाचे काम, देवी मंदिरासमोरील सिमेंट रस्ता, गोकुळधाम सोसायटी समोरील सिमेंट रस्त्याचे काम, अनेक विकास कामे ते आपल्या गावातील परिसरात केली आहेत। जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाला व त्यांच्या उमेदवारांना निवडून देऊन या जिल्हा परिषद मतदारसंघात विकास नक्कीच करणार हे मात्र नक्की, अशी चर्चा या मतदारसंघात सुरू आहे।